एवढा पाणी पित नाही ना, मग एकच ग्लास पाणी टाकायचा आता. एक ग्लास. हा हा असा निमी करायचा. हा आणि पसला तर एक पुडा पियायचा, नाही पसला तर निमीच नेहमी करायचं. बरोबर. हा. तो भिका बाबांचं हेच आहे ना घर? बाबा आहेत काय? शेवटला घर एकच आहे. हे तुमचं शेवटचं घर ना? इथे इथे पुढे काय नाही ना? अच्छा, पण ते कसे जातात मग? अच्छा, खालून. अच्छा. मित्रांनो, आता मी सूर्यमाळला पोहोचलोय वंगणपाड गावामध्ये. म्हणजे सूर्यमाळ गावामध्ये वंगणपाडा आहे. वंगणपाडा बरोबर. आणि हा पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा गावात येतो. मोखाडा तालुका आहे. तालुका मोखाडा. मला तुम्हीच सगळ्यांना सांगा, हे गावाचं नाव काय, तालुका आणि जिल्हा कुठे येतो? म्हणजे जिल्हा आमचा आता पालघर झाला ना. हा, पालघर जिल्हा. हा, पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा तालुका आहे आणि मोखाडा तालुका सूर्यमाळ गाव आहे. हा गाव. आणि वंगणपाडा हे लास्ट एकदम टोकाला येतं ह्यांचं घर. हा घर वंगणपाड्यामध्ये ना. वंगणपाडा म्हणजे सूर्यमाळ गावात आल्यानंतर वंगणपाड कोणाला पण विचारायचं. गाव एकच आहे, पाडा म्हणून आहे. पाडा म्हणून. अच्छा, बरोबर बरोबर. तो मित्रांनो, मी आता खास करून बाबांना भेटायला याच्यासाठी आलोय की मी 2 वर्षापूर्वी आलेलो माझ्या सासू सासऱ्यांना औषध घ्यायला, आणि त्यांना बऱ्यापैकी गुण पडलाय आणि हे बऱ्याच लोकांना माहित आहे. आणि भिकाबाबांचं नाव आज मला वाटतं महाराष्ट्रात सगळीकडे नाही पण बऱ्याच ठिकाणी नाव आता भिकाबाबांचं पोचलेलं आहे. आणि त्यांच्या औषधाने बऱ्याच लोकांना गुण पडलेला आहे, हे तर नक्की आहे. कारण माझा जो व्हिडिओ आहे 2 वर्षापूर्वीचा, त्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला. भरपूर लोकांची कमेंट होते की बाबा म्हणजे कशा कशावर हे औषध आहे आणि आपण कशा कशावर औषध घेऊ शकतो, तर ते फक्त सांगा सगळ्यांना. हाडावरच फक्त. हा, हाड मोडलेला असला, गॅप असला त्यालाच चालेल. हा बरोबर. हा, तुकडा पडेल राहू द्या, फक्त हाड जोडून द्या कबास. मग तुमचा दवा गोळ्या नको, काही नको, काय नको. बरोबर. फक्त हाड मोडीच्या याच्यावर. हा, हाडमोडीचा मणक्यामध्ये गॅप असला कुडाचा, आपले मग एक्सरा काढला, डॉक्टर म्हणतो त्याची घीच झाली, आपला ऑइल कमी झाला, हा त्यावर चालतं. बरोबर. म्हणजे आता हे औषध आता हे तुम्ही जे आणून ठेवता ना, हे एकदम आणून ठेवता म्हणजे कसं, म्हणजे संपलं की परत जावं लागतं? नाही, संपलं का परत जावं लागतं ना. बरोबर. मग ते कसं तुम्ही इथे जवळपासच आहे का? नाही नाही बाबा, खोदून म्हणजे खोदून आणावं लागतं? हा, खोदून आणावं लागतं. म्हणजे ते वर झाडालाच नसतं, आतमध्ये जमिनीत असतं? हा, जमीन खोदून आणायचं. बरोबर. बिन खतावरचा आहे ना. हा, बरोबर. फक्त रान खत तेवढाच त्याला. पण ते तुम्हाला कसं माहित आहे की बाबा इथेच ते औषध भेटतं? म्हणजे त्याची जागा आहेत की सगळीकडेच भेटतं ते औषध? नाही, सगळीकडे नाही. म्हणजे त्या जागेमध्येच ती तेवढी जी जमीन आहे तिथेच? म्हणजे ते फक्त माहित पाहिजे माहित पाहिजे. त्या म्हाताऱ्यानंच दिला ना. म्हणजे तुमच्या वडिलांनी? हा, वडिलांनी. म्हणजे तुमचे वडील पहिले द्यायचे? हा, ते द्यायचं ना. मग आता वंगणपाड्या गावात बरीच लोक देतात की तुम्हीच देता? नाही, वंगणपाड्यात कोणी नाही, आम्हीच देतोय ते. अच्छा. इकडे हा, गावात लय सांगत असा झाड राहत आहे बाबा. अच्छा, हे असं. हे झाड कुठे खाली असतं जमिनीत? हा, मग मुळा काढायची नाही. ही मुळं काढायची. हा, मग ते आम्ही चेचायचा ते. हा, दगडावर चेचायचा आणि बस. मग ते सुकट ठेवायचं? हा, सुकट ठेवायचं. पाण्यात भिजा टाकायचं ते आणि पिळून गाळून घ्यायचं. आणि मग ते तसं होणार ते? हा, या होणार ते. असं. हे बघा, 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. हा हा, असं होणार. हे बघा, असं होणार ना ते? हा, असं होणार. तर मित्रांनो, हे बघा, हे एवढी मेहनत आहे याच्या मागे. आपण म्हणतो की तेव्हा बाबा मला वाटतं 200 रुपयामध्ये द्यायचे ना सगळे? 4 पुड्या 200 रुपयामध्ये द्यायच्या ना तेव्हा, म्हणजे 2 वर्षापूर्वी. आणि आता बाबांची तेवढी मेहनत आहे. आणि हे जी मूळ आहे, हे जे झाड आहे, हे जमिनीमध्ये असतं आणि हे त्यांना सगळं मेहनत, म्हणजे इथे जवळ नाही, खूप लांब आहे ना? हा, खूप लांब. हे कसं खोदलं ना, मग ते मरून जात ना, जगत नाही ना ते. फक्त मुळा काढल्यावर. आणि मग ते असं सुकवतात ना हे? हा, मग बुडून जाळ करायची आणि वरती काय तर ठेवायचं आणि मग ते सुकवायचं. ओला देऊन उपयोग नाही. बरोबर. आणि हेच ते आहे, हे औषध आहे जे आपण पाण्यात टाकून ते आपल्याला पियायचं असतं ना? हा, गाळून पाणीच पियायचं त्याचं रस. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की
एवढ्या लांब आणि एवढं कुठे जाणार, आपण डॉक्टरचे उपचार खूप करतो, हा. डॉक्टर लोकांना खूप पैसे देतो औषधांसाठी, हा, पण हा. बऱ्याच लोकांना गुण पडत नाही. नाही मी तर म्हणतो जर तुम्ही एवढा खर्च करता तर एकदा भिकाबाबांकडे येऊन हे औषध घेऊन बघा, हा, घेऊन आणि त्यांनी बघा. अपद नाही आहे काय, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही तुम्हाला घेतल्यामुळे. कसा हाड फक्त जोडून आणा, ऑपरेशन करू नको, काही नको, फक्त हाड जोडून आणा तुम्ही व्यवस्थित आणि औषध द्या, तुमचा दवा गोळ्या नको, काही नको. बरोबर. असं आहे. पण आता कसं आहे, बऱ्याच लोकांचा डॉक्टरी डॉक्टरी, विश्वास आहे ना, विश्वास ह्यावरती विश्वास नाहीये, त्यामुळे नाही, लोक नाही. घेत नाहीत. नाही पण मी तर म्हणतो एकदा विश्वास टाका आणि हे औषध घेऊन बघा. हा, घेऊन आणि बघा. ह्याची मी तुम्हाला एक ती पुडी पण दाखवतो, बाबा कशी पुडी बनवतात त्याची. हा. हे बघा, हे अशा पुड्या असतात आणि हे पुड्या 4 आहेत ना, हा. आणि ह्या 4 पुड्या कशा घ्यायच्या, मग त्या निमा करायचा त्याचा. म्हणजे एकाचे 2 हा, करायचे. 2 एकच ग्लास पाणी टाकायचा हा, आणि एकाचे 2 दुधात करायचे. हा, थोडं पाणी पित नाही ना, 1 लोटा पाणी बरोबर. मळमळ होते ना. हम्म. हा, मग पाणी मग हे कडू असतं की कसं आहे? नाही, कडू नाही, पाणीच गडूळ निघतं ना बाबा त्याचा. अच्छा. त्याची एवढा पाणी पित नाही ना, मग एकच ग्लास पाणी टाकायचा असा. 1 ग्लास. हा हा, असा निमी करायचा, हा, आणि पसला तर 1 पुडा पियायचा, नाही पसला तर निमीच नेहमी करायचं. बरोबर. हा. पण हे थंड आहे काय, थंड आहे. शरीरासाठी थंड आहे ना, हा, थंड आहे. म्हणजे सर्दी वगैरे होऊ शकते. हा, नाही सर्दी नाही बा. नाही. तर कसं आहे, आपला हाडकाचा दुखतं ना कुठं काही, तर ते मजबूत वाटत ना. पण घेतलं तर पूर्ण घ्यायचं ना सगळं, हा, म्हणजे अर्धवट नाही सोडायचं. हा. पण आता हे औषध मला सांगा, महिन्याला संपून जातं, म्हणजे समजा 4 पुड्या घेतल्या. 4 पुड्या महिन्याला, 1 महिना होतोय ना. हा, मग त्याचं कसं आहे, म्हणजे घेताना काय त्याचे वार वगैरे कसं नाही, घ्यायचं? वार आहेत. आपला मंगळवारी टाकला, बुधवारी घेतला, शुक्रवारी पथ्य वगैरे काय असं? पत्ते काय वावडच नाही खायचा, वांगे, बटाटे, उडीद डाळ, मसूर डाळ, आणि काय वैस खाता असेल ना त्याला गावठी कोंबडीचं चालेल, बोकडचं चालेल. हा, मच्छी नको. हा, मच्छी नको, नदीचे मच्छी चालतील, अच्छा. खेकडी चालतील, पण मग समुद्राचं नाही खायचं. हा, मग वाताड राहत ना ते. बरोबर. आणि औषध कशामध्ये, ग्लास म्हणजे ग्लास किती पाणी भरून घ्यायचं आपला ग्लासामध्ये? टिलचा गळात राहत ना एवढा, हा. त्या टाकायचा, आणि सकाळची त्याचा पुरा रस काढून असा घ्यायचा, पण ते- गाळून घ्यायचा. पितळेचं भांड पाहिजे. हा, पितळ तर तांबा. बरोबर. हा. पण बाबा आता तुमच्याकडे खूप लोक येऊन गेली आहेत काय औषध घ्यायला? बाबा किती येऊन गेले, नाशिक, मुंबई, गुजरात. अरे बापरे. हा, म्हणजे गुण लोकांना पडतोय. हा, गुण पडतो, मग दुसऱ्याला नेत्यात ना. बरोबर. गुण पडला का, गॅप भरला, मोडलेला असला झाला, मग दुसऱ्याला परत नाही यायचा ना ते. म्हणजे याचा अर्थ हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, की हे जे औषध आहे ते हाड मोडीच्या वरती औषध आहे. म्हणजे हाड मोड म्हणजे जे जॉईंट असतात आपले ते एकत्र होण्यासाठी हे औषध आहे. हा, एकत्र. हा, म्हणजे तुमच्या मणक्यामध्ये गॅप पडली हा, तर त्याच्यावर पण औषध आहे. हा आहे. आणि मी तर म्हणतो हे जालिम औषध आहे, हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. आता ह्या व्हिडिओच्या द्वारे बऱ्याच लोकांना कळालंय. हा, आणि माझा व्हिडिओ बघून पण खूप लोक इथे आलेली आहेत, मला तसे मेसेज पण आलेत की आम्ही जाऊन आलोय, आणि बऱ्याच लोकांना गुण पण पडलाय बाबा. हा. त्याच्यामुळे मी तर म्हणतोय आता अजून पण कोणाला माहित नसेल आणि अजून पण कोण डॉक्टरी उपचार करत असतील, ते पैसे तिकडे घालत असाल तर एकदा भिका बाबांपर्यंत पोहोचा, समजून घ्या हे कशावर औषध आहे आणि कसं घ्यायचं हे पण समजून घ्या, आणि पूर्ण औषध घ्या, भले ते किती कडू असू दे, काही असू दे, पूर्ण औषध घ्या. तुम्हाला 100% पैकी 90% गुण पडणारच पडणार. हा, पडणार. कारण भिकाबाबांचं आज नाव आहे. सूर्यमाळमध्ये आल्यानंतर भिकाबाबांकडे जायचं एवढं जरी विचारलात तरी तुम्हाला कोण पण रस्ता सांगेल. बरोबर ना. त्यामुळे हे औषध आहे आणि बाबांची मेहनत आहे त्याच्या मागे. कारण बाबांचं वय किती आहे तुमचं? वय माझी पहिला वय नाही सांगता येणार आम्हाला. बरोबर. तेव्हा ते पहिली काही शाळा नाही. बरोबर असा झाला ना. पण बाबा म्हातारी होती ना, बरोबर, या म्हाताऱ्या होती ना, हो या आपले फोटो निघलात ना, फोटो नाही का, काहीच नाही, मोठा फोटो लावून दिला असता मी. बरोबर. तेव्हा ती सुविधा नव्हती तेवढी. नाही काहीच नव्हतं. नाही, बरोबर आहे. कारण आपण कसं काही गाव असे आहेत तिकडे बरीच सुविधा नव्हती. आता सुविधा झाल्यात. पण आता आपल्याला तेव्हा माहित पण नाही माझा जन्म कधी झालाय, कुठल्या दिवशी आणि कुठल्या टायमिंगला झालाय. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अजून माहित पण नाही. नाही जन्म कसा पहिली महिना 2 महिने झाले तेव्हा ते पोराचा जन्म झाला ना,
ते दिवस नाही आणि वार नाही झाले, फक्त बरोबर. पोर जन्मा एवढा सांगायचा बरोबर. का हे महिन्यात जन्मलाय. हा पण हे तुम्हाला औषध कसं समजलं की बाबा हे औषध ह्याच्यावरती आहे? नाही, त्या म्हाताऱ्यानेच दिला ना करून, म्हाताऱ्याने तुमच्या वडिलांनी? हा. हा वडिला म्हणजे तेव्हा डॉक्टर वगैरे माहीतच नव्हतं? नव्हतं. तर त्यानेच त्यालाच मिळला ना. बरोबर. आम्हाला नाही मिळला, पण त्याला मग ते आता त्या बसिंगे झाले आणि मग ते काय मग आम्ही आणून द्यायला लागलो ना. आता रानात हिंडाय पाहिजे ना, मग ते आम्ही आणायचो ना, स्वतः आणून द्यायच्या घरी, मग त्या देणार त्या. बरोबर. असा ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे असा. म्हणजे आता पाऊस वगैरे जोरदार आहे, पाऊस खूप आहे इकडे. पाऊस लय आहे. मग तुमची शेती वगैरे आहे का? शेती आहे, नागली वरई, भात शेती नाही जास्त. भात शेती नाही. बरोबर. वरती आला ना. भात शेती मामूली राहते. हे आता औषध संपलं की परत जावं लागतं ना? जावं लागेल ना? हा जावा. आता आता आणलाय खोदून ना, तेवढा चेचायचा, परत वाळवायचा, मग असाच करायचा ना. ते अच्छा. ओला देऊन उपयोग नाही ना, आज गेला उद्या खाला तो बरा नाही, म्हणजे खराब होऊन जात. पण हे औषध ह्यांच्यासाठी गुरांसाठी नाहीये ना? गुराला चालतं ना. म्हणजे ते हे लावला, लेप लावला तर बाहेरून? नाही, पाजायचा. हे पाय. अच्छा, पाजायचा. हे मोडला. अच्छा, हे गायला दिलेला? हा, तर चालला ना त्यात. अच्छा, निघून गेल ना. बरोबर. हा, तरी पण ते चाललं. म्हणजे लहानपणी दिलेला? नाही, आता. अच्छा. म्हणजे दुसरी गोष्ट ही होती की बरेच लोक सांगायचे मला की हे औषध बाहेर कुठे भेटतं का, किंवा हे लोक बाहेर कुठे पाठवतात का, म्हणजे मुंबईत वगैरे. तर मी तर सांगतो हे औषध कुठे हे पाठवत नाही, किंवा हे कुठल्या ऑनलाईन भेटत नाही. हे तुम्हाला येऊन भिकाबाबांच्या घरी येऊनच तुम्हाला घ्यावं लागेल. ही ती सुविधा ठेवली नाहीये त्यांनी, कारण त्यांच्याकडे एवढा टाइम पण नसतो, किंवा हे लोक म्हणजे एवढं माहित पण नाही की बाहेर कुठे काय. मला वाटतं ते कारण हे लोक कशी त्यांचं शेतीमध्ये त्यांचं आयुष्य गेलंय, त्यामुळे त्यांचे दिवस पण तसेच जातात पूर्ण शेतामध्ये. त्यामुळे हे लोक तेवढं बघत नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या, तुम्ही घेऊन जा इथून, समजून घ्या भिकाबाबांकडनं की बाबा हे औषध कसं घ्यायचं. आणि मी तर म्हणतोय बऱ्याच लोकांना आता प्रॉब्लेम आहेत, म्हणजे जे लोक वयस्कर आहेत, जेव्हा रिटायर होतात, रिटायरमेंट नंतर बाबा प्रॉब्लेम होतो चालू, किंवा गुडघ्यांचे प्रॉब्लेम होतात, मणक्याचे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे बरेच लोक मग ते गोळ्या औषधं हे चालू असतात. हा डॉक्टर बदलूया, तो डॉक्टर बदलूया, असं म्हणता म्हणता आयुष्य संपून जातं त्या गोळ्यामध्ये. तर मी तर म्हणते ह्या औषधांवर थोडा विश्वास ठेवा आणि एकदा नक्की येऊन एकदा घेऊन बघा. बरोबर ना? एकदा घेऊन बघा, तुम्हाला गुण पडला तर परत या, नाही पडला तर तुम्ही ते पण सांगा की बाबा गुण पडत नाही भिकाबाबांना. त्यामुळे असं होणारच नाही तुम्हाला. जर तुम्ही प्रॉपर हे पूर्ण औषध घेतलात व्यवस्थित तर तुम्हाला 100% गुण पडणार. पण तुम्ही येऊन इथून घेऊन गेलं पाहिजे हे औषध. आणि आता तुम्हाला 50 रुपयाची एक पुडी आहे, म्हणजे 2 पुड्या 4 पुड्या झाले, 4 पुड्यांची 200 रुपये. बरोबर ना? म्हणजे अजून पण बाबांनी तोच रेट ठेवलाय, किंमत ठेवलेली आहे अजून. तुम्ही बाबा तेव्हा आम्ही जेव्हा आलो तेव्हा तेवढीच होती, आणि आता पण बाबांनी तेवढीच ठेवली आहे. पण बाबांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही एवढी मेहनत घेता, एवढे तुम्ही जाऊन जंगलात ते सगळं काढता, तुमची मेहनत आहे. बाहेर आता हे जर बाहेर औषध दिलं असतं तुम्ही ना, तर ह्याचे अजून मला वाटतं किती पैसे घेतले असते याचे माहिती आहे काय. त्यामुळे तुम्ही बघा, आणि जर गुण येत असेल लोकांना, जर तुम्हाला चांगलं गुण म्हणजे येत असतील, किंवा आम्हाला गुण पडला, तर तुम्ही पैसे वाढवायला काहीच हरकत नाही, कारण तुमचं तेवढी मेहनत आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त पैसे वाढवायचे, आणि किती जरी पैसे वाढवले तरी लोक येणार गुण पडल्यानंतर. आणि पैसे तुम्ही असं उगाच वाढवत नाही, कारण तुमची मेहनत आहे त्याच्या मागे. बरोबर ना? त्यामुळे खूप वर्ष झाली, 200 रुपये तुमची अजून हे आहे त्याची किंमत. त्यामुळे अजून मी तर म्हणतोय पैसे वाढवा. बरोबर लोक येणार, जे लोकांना पाहिजे ते बरोबर येणार. ज्यांना पाहिजे ते. गुण पडला का दुसऱ्याला येणार. आता हाड जर मोडीला असला आणि ते जोडलं, मग दुसऱ्याला तो सांगणारच ना. बरोबर. आणि या युट्यूबच्या माध्यमातून एक बरं झालं की बाबा भिकाबाबा पोहोचले बऱ्याच लोकांकडे. तर मला पण, मी जेव्हा 2 वर्षापूर्वी आलेलो, मी व्हिडिओ बघूनच आलेलो माझ्या सासू सासऱ्यांना घेऊन. त्यामुळे व्हिडिओचा हा एक फायदा आहे. बरेच लोक म्हणतात व्ह्यूज साठी धावतो, पण हे मी व्ह्यूज साठी धावत नाही. की काही असं असतं, काही गाव असे आहेत, काही गावात खूप काय भेटतं पण आपल्याला माहित नाही. त्यापैकी हा एक गाव आहे, आणि त्यापैकी असे भिकाबाबा आहेत. त्यांनी मेहनत घेऊन, त्यांच्या वडिलांनी माहित नाही त्यांना कशी बुद्धी झाली, आणि त्यांना तो चमत्कार झाला, आणि ते औषध शोधून काढलं, आणि त्यांच्या मुलाबाळांना, त्यांचे जे परिवार होता सगळा,
ते त्या औषधावर जगले आणि त्या औषधावर मोठे झाले. हा मोठे तेव्हा त्यांना माहित पण नव्हतं डॉक्टर काय, विचार करा. हा डॉक्टर काय नाही. माहित पण नव्हतं त्या ना काळात. नाही त्यामुळे एकदा नक्की या भिकावांकडे. आणि भिकावानी तुम्हाला सांगितलेलं हे औषध कशावर आहे ते हाडावर हाडावरच आहे. जे पण हाडाचे तुमचे प्रॉब्लेम असतील हाडाचा कुठेही राहून देतो. हा बरोबर ना. हा बरोबर. फक्त पियायचंच आहे ना. हा दवा गोळ्याच आहे. जास्त झाल्यात कोणाला गरम पडतं काही पडतं, हे हाडा आपला मजबूत होणार. म्हणजे जे हाडं ठिसूळ होतात त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. हा चांगला आहे. म्हणजे त्यांनी काय असं नाही की तुमचं हाड क्रॅक झालं तरच घेतलं पाहिजे. कोणाकोणाला हाड ठिसूळ असतात काय असतात ते पण घेऊ शकतात. म्हणजे हाड त्यांनी काय होतं मजबूत होतात. मजबूत होतात. म्हणजे हे लोकांना कळायला पाहिजे तर येणार लोक. येणार. त्यामुळे नक्की तुम्ही या बाबांकडे. तुम्हाला आता सगळी प्रॉपर माहिती दिलेली आहे. परत एकदा बाबांचा ऍड्रेस देतो आणि जो नंबर तुम्ही दिलेला तो अजून एकदा नंबर द्या मला, कारण बरेच लोकांना सांगतात तो नंबर लागत नाही. मग एक मला मोबाईल नंबर तुमचा जो लागतो फोन एकच लागतो, तो एकच आहे, तोच आहे जो पत्रिकेवर आहे तोच आहे ना. तोच आहे. मग तोच परत देतो मी नंबर. हा बघा, हा जो स्क्रीनवर आहे तोच नंबर आहे बाबांचा. याच्यावरती कॉल करा. डिस्क्रिप्शन वरती परत एकदा तुम्हाला ऍड्रेस देतो. बाबा घरीच असतात, बाबा कुठे जात नाही. त्यामुळे तुम्ही कधी पण आलात तरी बाबा भेटणार. बरोबर ना. तुम्हाला काय फोन करून यायची गरज नाही. बाबा तुम्ही रविवार या, शनिवार या, सोमवार या, मंगळवार कधी पण या, बाबा घरीच असतात. लांबून माणूस येतात फिरून गेला काय विचार करा. गुजरात, नाशिक, मुंबईवरनं लोक येत आहेत. म्हणजे विचार करा. त्यामुळे आता जे कोणी कमेंट केलेले आहेत माझ्या व्हिडिओना की हे कशावर औषध हे तुम्हाला समजलेलं आहे. हाडांवरती हे औषध आहे. जे हाडांचे जे प्रॉब्लेम आहेत तुमचे त्याच्यावरती हे जालिम औषध आहे. त्यामुळे एकदा बाबांशी नक्की भेट द्या. त्यामुळे आता हा व्हिडिओ इथे संपवतो. आणि म्हणजे हा औषध तर घेणार नाही, कारण आता सध्या औषध आम्हाला नको आहे. आमची हाडं सध्या तुमच्या आशीर्वादाने चांगली आहेत. जेव्हा आमची काय होईल प्रॉब्लेम वाटेल तेव्हा मी नक्की तुमच्याकडे येणार. आता हा व्हिडिओ इथे संपवतो. काय असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. चला.